शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भात संकेत देखील दिले होते। त्यानंतर आता त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे। जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदेंकडे दिली जाण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवली जाते। शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि शशिकांत शिंदे यांना जर संधी दिली तर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवली जाते। जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही, परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काही घुसमट होत होती ती आता थांबली असावी। तुमचं आमंत्रण आहे त्यांना, तुमचं आमंत्रण आहे त्यांना, त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। जयंत पाटील साहेब गेले मला वाटतं वर्षभर त्यांचं सुरू आहे, मधून या बातम्या येतच असतात। अलीकडे त्यांच्या वर्धापन दिन सुरू झाला तेव्हा पण त्यांचं ते राजीनाम्याचं ते उद्घाटन करत होते। आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज असं मला वाटत नाही। माननीय शरद पवार साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत, ते ठरवतील काय पुढे करायचं ते। अनेक नावं सुचवली होती, त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवार साहेब पुढे करतील। 15 तारखेपर्यंत थांबूया, आज 11 तारीख आहे। कुठलं नाव? आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं। जी 4 नावं सुचवली होती त्यातले आता योग्य अशी चर्चा सुरू आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल, पण तशी चर्चाच झाली नव्हती। तसंच मी तुम्हाला सांगतोय काय अशी ठराविक महत्वाची पदं आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची पदं आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल, ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते। मला तर पहिली बातमी आता तुमच्याकडूनच समजली। नाव कोणाचं पुढे येतं कोणाचं नाही येतं याबाबत मला तरी काय अधिकृत माहिती नाही, पण याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय ताई असो, आताचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो, यांना अधिकार असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।